नमस्कार, मी डॉक्टर एकता, होमिओपॅथिक कन्सल्टंट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट, डोंबिवली वेस्ट. आपण पिंपल्सशी रिलेटेड व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. मागच्या भागामध्ये आपण पिंपल्स कसे तयार होतात ते बघितलं होतं. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ डिटेल पहा. यूट्यूब चॅनलवर आपल्या लिंक आहे दिलेली. वाटल्यास तुम्हाला इथे पण मी लिंक शेअर करते. पण व्हिडिओ आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जाऊया आपण, की पुढचा व्हिडिओ आहे पिंपलची कारणं. आता एक एक कारण आपण विश्लेषण करत जाऊया. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण स्वच्छता, स्किनची स्वच्छता. जर तुम्ही स्किन स्वच्छ ठेवली नाही, आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे स्वच्छ ठेवायची ती, तर मग काय होणार? मग तुमची डेड सेल्स जास्त साचायला लागणार आणि डेड सेल्स जास्ती साचल्या की मग काय होतं? होल सेल, पोर्स आपण ज्याला म्हणतो, ते हळूहळू पॅक व्हायला लागतात. स्किनला स्वच्छ नाही ठेवत. काही जण दिवसातून एकदाच चेहरा धुतात. चेहरा धुवायला पण कुठला फेस वॉश वापरता ते त्यावर पण डिपेंड आहे. त्याच्यानंतर काय वापरता, कोणी स्क्रब वापरतं, कोणी फेस वॉश वापरतं, कोणी क्लिन्झर वापरतं. बरं, तुम्ही त्यावर मेकअप करता. हेवी मेकअप असतो कोणाचा, कोणाचा लाईट मेकअप असतो. बरं, मेकअपमध्ये काय प्रोडक्ट वापरता, मेकअप तुम्ही कुठल्या पद्धतीने करता, या सगळ्याचा परिणाम तुमच्या स्किनवर होतो. ते पोर्स पॅक होऊन जाऊ नयेत यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. सो सगळ्यात महत्त्वाची आहे स्वच्छता. बरं, बाहेरूनच नाही, आतून पण. तुमचं पोट साफ नसेल तर रक्त नाही साफ होणार आहे. रक्त नाही साफ झालं तर मग तिथे प्युअर फ्रेश ब्लड पोचेल का स्किनला? मग आतून प्युरिफिकेशन नाहीये तर त्याचा पण इफेक्ट तुमच्या स्किनवर दिसणार आहे. तिथे पोर्स क्लीन व्हायला पाहिजेत, गुड बॅक्टेरिया पोचले पाहिजेत, किंवा तिथे न्यूट्रिशियस ब्लड पोचलं पाहिजे. आपले सोल्जर्स टाइम टू टाइम क्लिनिंग केलं पाहिजे सोल्जर्सनी. त्यासाठी आतून पण प्युरिफिकेशन गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आधी पहिलं बघूया स्किनची स्वच्छता. बाहेरून तुम्ही चेहरा धुवायला काय वापरता बरं? बरं, किती वेळा चेहरा धुता? आपण म्हणू सकाळी आंघोळ करताना चेहरा धुतो. काही जण रात्री धुतात, काही जण धुत नाहीत. बरं, मला सांगा, रात्री आपण झोपेतून उठलेलो असतो, सकाळी झोपेतून उठतो, रात्रभर झोपलेलो असतो. मग आपल्या चेहऱ्यावर त्यावेळेला पोल्युशन असेल का? असलं तरी कमी असेल. हवेमध्ये पोल्युशन जे असेल घरामध्ये फिरत, ते पोल्युशन बसलेलं असेल. प्लस काय, पिलो कव्हर्स किंवा बेडशीट त्याचे काय, किंवा चादर त्याचे काही छोटे छोटे पार्टिकल्स असतील ते बसले असतील. मग ते आपले सकाळी चेहरा धुतल्यावर स्वच्छ होतात. पण मग रात्री काय होतं? आपण दिवसभर बाहेर फिरतो, दिवसभर त्याच्यावर काही काही अप्लाय करतो. मग ते सनस्क्रीन असो, साधं मॉइश्चरायझर असो, मग नाही तर हेवी मेकअप्स असो, ते सगळं ऍप्लिकेशन केलेलं ते चेहऱ्यावरच राहतं. दिवसभराचं दमले भागलेलं असतो. आपण म्हणतो दमलोय बुवा, आता जाऊन डायरेक्ट बॅग ठेवतो, सॉक्स काढतो, पाणी पितो आणि झोपतो. मग अशा वेळेला काय होतं? चेहऱ्यावर दिवसभराचं पोल्युशन बसलंय ना, प्लस दिवसभर आपली डेड स्किन निघतच असते, ती पण बसली आहे, प्लस तुमचा मेकअप बसलेला आहे. मग तुम्ही अशा वेळेला चेहरा वॉश केला नाही तर काय होईल? चेहरा वॉश केला नाही तर दिवसभरात ते सगळं स्टिक होऊन बसतं, त्या पोर्समध्ये अडकून बसतं. मग पोर्स बंद होणार आहेत. पोर्स बंद झालं की आतलं ऑइल सिक्रेशन परत पुन्हा अडकणार आणि पिंपल यायला सुरुवात होणार. सो यासाठी काय उपाय आहे? सोपा उपाय, चेहरा धुवायचा आहे. सकाळी एकदा चेहरा धुवायचा आहे, संध्याकाळी एकदा चेहरा धुवायचा आहे. हां, ज्यांना खूपच जास्ती डर्टमध्ये, पोल्युशनमध्ये, हेवी पोल्युटेड एरियाजमध्ये फिरावं लागतं, ज्यांची आउटसाईड ड्युटी असते, त्यांना मात्र 3दा सुद्धा चेहरा धुतला तरी चालेल. सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि रात्री एकदा. रात्री कितीही दमला असला तरी सुद्धा चेहरा धुतल्याशिवाय झोपायचं नाही. जसं आपण बाहेरून आलेले कपडे तसेच घालून झोपतो का? बाहेरून आलेले चप्पल न काढता तसेच झोपतो का? चप्पल काढतो का? घाण आहे, बाहेरच्या बाहेर राहू दे. कपडे चेंज करतो का? दिवसभराचे घामाने दमलेले आहेत कपडे, भिजलेले कपडे आहेत, काढून टाकतो, फ्रेश कपडे घालतो. मग तसंच चेहऱ्यावरची पण घाण काढणं महत्वाचं आहे. चेहरा धुतलाच पाहिजे. 5 मिनिटाचं काम आहे. चेहरा धुवा, स्किनला फ्रेश वाटेल, पोर्स ओपन होतील आणि मग त्यामुळे ती ब्रीथ करू शकेल. त्या पोर्समध्ये व्हेंटिलेशन होईल आणि क्लॉगिंग होणार नाही. मग पिंपल्स आपोआपच तुमचे कमी येतील. बरोबर आहे? बरं, आता ह्याच्यामध्ये फेस वॉश कुठले वापरायचे? यात पण प्रकार आहेत.
आता फेस वॉश मोस्टली आहेत ना ऑइली स्किन प्रमाणे, ड्राय स्किन प्रमाणे आणि कॉम्बिनेशन स्किन प्रमाणे बदलतात. आता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना रेग्युलर फेस वॉश चालेल. ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांनी क्लायमेट प्रमाणे त्यांचा फेस वॉश चेंज करणं बेटर राहतं. समर्समध्ये त्यांची ऑइल सिक्रेशन जास्त असतील तर ऑइल कंट्रोलवाले फेस वॉश वापरायचे आणि विंटरमध्ये त्यांचे रेग्युलर किंवा जे ऑइल बेस काही असतात तसे वापरले तरी चालेल. आणि ज्यांची ऑइली स्किन आहे, ऑइली स्किनला जास्ती करून पिंपल्सचं प्रमाण जास्ती आहे, कारण ते ऑइल आहे वरती आलेलं, त्याच्यावर स्टिक होऊन बसतात पोल्युशनचे पार्टिकल्स आणि मग ती क्लॉगिंग लवकर होतं. क्लॉगिंग म्हणजे पोअर्स आहेत ना किंवा चॅनल्स आहेत, पाईप्स आहेत, ते ब्लॉक होणं, मग ते जास्त होतं ऑइली स्किनमध्ये. म्हणून ऑइली स्किनवाल्यांनी स्पेशली स्किन क्लीन आणि फ्रेश ठेवणं जास्ती गरजेचं आहे. मग आता ऑइल क्लीन करण्यासाठी ऑइल कंट्रोलचे फेस वॉश असतात, पिंपल कंट्रोलचे फेस वॉश असतात, सॅलिसिलिकवाले फेस वॉश असतात. तसे तुम्ही व्यवस्थित तुमच्या स्किनला काय सूट होते ते बघून फेस वॉश करणं गरजेचं आहे, सो दॅट ऑइल सिक्रेशन थोडंफार कंट्रोलमध्ये येईल, एक्सेस ऑइल सिक्रेशन होणार नाही. आणि पण त्यातही तुम्ही नीट बघून घ्या फेस वॉश. काहींना वाटतं की फेस वॉश केल्यानंतर मस्त ड्राय झाला होता आणि थोड्या वेळाने परत ऑइल सिक्रेशन झालं. ऍक्च्युली फेस वॉश केल्यानंतर लगेचच्या लगेच ड्रायनेस नाही झाला पाहिजे. एक्स्ट्रा ड्राय होतंय वाटतंय तुम्हाला, असं वाटतंय हा सगळं ऑइल निघून गेलं, हा फ्रेश वाटतंय, तसं नाही. तसं जर तुम्ही ड्राय वाटलं तुम्हाला तर लगेच मॉइश्चरायझर अप्लाय करा. कारण काय आहे? कारण आहे आपल्या बॉडीची रिॲक्शन. बॉडी काय करणार? स्किन ड्राय वाटते, मग बॉडीला वाटतंय स्किन ड्राय आहे, ह्याचा अर्थ इन्फेक्शन लवकर पकडू शकते, तिचं स्किन प्रोटेक्टिंग लेअर चाललंय, मग ऑइल ग्लँड्स अजून ऑइल एक्स्ट्रा सिक्रेट करतात. अशाने मग ऑइल ग्लँड्सला, सिबेसियस ग्लँडला एक्स्ट्रा ऑइल सिक्रेशनची सवय लागते. मग तुमचा चेहरा जास्तीत जास्त तेलकट होत राहतो. म्हणून त्याला पटकन प्रोटेक्शन देण्यासाठी वरती मॉइश्चरायझर लगेच अप्लाय करायचंय. आणि त्याच्याही आधी फेस वॉशच असा चूज करा जो तुम्हाला एक्सेस ड्रायनेस देणार नाही. एक्सेस ड्रायनेस इज नॉट गुड. एक्सेस ड्रायनेसमुळे स्किनला इरिटेशन होतं, खाज येणं, रॅशेस येणं आणि ते कंट्रोल येण्यासाठी बॉडीने एक्स्ट्रा ऑइल सिक्रेशन करणं, हे सगळे प्रकार होतात. आणि मग डाग पडणं वगैरे, हायपर पिगमेंटेशन होणं, बरेच प्रकार होतात. त्यामुळे लिमिटमध्ये ऑइल सिक्रेशन झालं पाहिजे. मग त्या स्किनला तुम्ही मॉइश्चराईज करत राहिलात किंवा एक्सेस केमिकलवाला, एक्सेस सॅलिसिलिकवाला असा फेसवॉश जर नाही वापरलात, माइल्डवाला वापरलात ज्याच्यात सॅलिसिलिक 1% वगैरे आहे, मॅक्स टू मॅक्स 2%, पण स्किनला सूट होत असेल तर. प्रत्येकाची स्किन वेगळी आहे, माझी फ्रेंड वापरते म्हणून मी हा वापरते असं करायचं नाही. तुमच्या जवळच्या डॉक्टरकडे जा, कॉस्मेटॉलॉजिस्टकडे जा, ते तुमची स्किन ऑब्झर्व करतील, तुम्हाला काय सूट होते ते सांगतील, त्याप्रमाणे प्रोडक्ट वापरा. कुठेतरी ऍडव्हर्टाईज बघितली, ही फ्रेशनेस देते, ही पिंपल कमी करते, याच्यात नीम आहे, याच्यात ॲलोवेरा आहे, असं बघून काहीच घेऊ नका. तुमच्या स्किनला काय सूट होते त्याप्रमाणे घ्या, कारण ऍडव्हर्स रिॲक्शन, साईड इफेक्ट आपल्याला नकोय. एक वेळ रिझल्ट उशिरा आला चालेल, पण साईड इफेक्ट झाला तर तो कव्हर करायला खूप वेळ लागतो आणि त्यात प्लस तुमचा कॉन्फिडन्स डाऊन होऊन जातो. त्यामुळे फेस वॉश चूज करताना पण नीट चूज करायचंय. बरं, फेस वॉश करताना आपण खसा घासून धुवायचं नाही. माइल्ड रादर त्याचा फेस काढून मग तुम्ही वॉश केलं तरी सुद्धा चालेल. एकदम जेंटल माइल्ड होऊन वॉश करायचंय, सो दॅट वरची डेड स्किन स्लोली निघून जाईल, पोल्युशन आहे ते निघून जाईल. माझा ऍडवाइस असा राहतो, ज्यांना खूप सारे पिंपल येत आहेत ना त्यांनी डबल क्लिन्झिंग करायचं. म्हणजे पहिलं तर क्लिन्झिंग मिल्क वापरून, क्लिन्झर वापरून, चांगल्यातला क्लिन्झर वापरायचा. ऑइल बेस क्लिन्झर्स असतात, काही वाले आहेत वॉटरवाले क्लिन्झर्स, तसे वापरू शकता तुम्ही. क्लिन्झर वापरण्याने काय फायदा होतो? आता तुम्ही मला फेस वॉश तर करतो आम्ही, मग क्लिन्झर परत कशाला? काही वेळा असं होतं, हवेमधले काही पोल्युटंट आहेत, काही पोल्युशनवाले पार्टिकल्स आहेत, ते ऑइल सोबत मिक्स होतात, वॉटर सोबत वॉश होऊन जात नाही. मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला क्लिन्झर वापरावे लागतात, क्लिन्झिंग मिल्क वापरावे लागतात. ऑइल बेस्ड क्लिन्झिंग मिल्क असेल तर बेटर, तुमच्या स्किनला इरिटेशन पण होणार नाही. मग ऑइल बेस्ड क्लिन्झिंग मिल्कनी तुम्ही मसाज करा, हलकं, ते पार्टिकल्स सगळे ऑइल सोबत, त्या क्लिन्झिंग मिल्क सोबत मिक्स होऊन जाऊन मग निघून जाते. आणि ते क्लीन करून झालं की परत मग फेस वॉशनी क्लीन करा, म्हणजे डबल क्लीन होईल. एकदा ऑइल सोल्युबल निघून जातील, एकदा वॉटर सोल्युबल पार्टिकल्स निघून जातील. अशाने स्किन तुमची फ्रेश होईल.
त्यामुळे असं डबल क्लिन्झिंग करण्याचा फायदा असा आहे, स्किनला इरिटेशन होणार नाही, सगळे पोल्युटंट पार्टिकल्स निघून जातील, स्किन एक्स्ट्रा ड्राय पण पडणार नाही आणि स्किन फ्रेश राहील. आणि हे झाल्यानंतर पण त्यानंतर तुमचं मॉइश्चरायझर अप्लाय करणं मस्ट आहे. हां, ज्यांना टॅनिंग आहे, डाग वगैरे, त्यांना ती अँटी टॅनिंग क्रीम, सिरम्स जे काय असतं ते अप्लाय करून मग मॉइश्चरायझर पण अप्लाय करायचं. पण मॉइश्चरायझर अप्लाय करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणा मॉइश्चरायझर अप्लाय करतोय तरी स्किन ऑइलीच आहे, बऱ्याच महिन्यांची किंवा बऱ्याच वर्षांची सवय आहे तिला ऑइल एवढं टाकलंच पाहिजे बाहेर, आपण आपली स्किन चांगली नाहीये म्हणून, स्किन ड्राय होते म्हणून. तिला तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करत करत गेलात तर काही महिन्यानंतर, लगेच नाही, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी तिला कंट्रोल यायला लागतो. ती म्हणते हां, माझी स्किन सॉफ्ट आहे, स्किन मॉइस्ट आहे, सो मला एक्स्ट्रा ऑइल टाकायची गरज नाहीये. अशा प्रमाणे ऑइल सिक्रेशन ती हळूहळू कमी करते. सो आजच्या व्हिडिओत काय पाहिलं आपण? स्वच्छता, स्किनचं हायजीन ते महत्वाचं आहे. एक चांगला असा फेस वॉश, स्पेशली अँटी पिंपल फेस वॉश, आणि तो प्रत्येक स्किनच्या टाईप प्रमाणे बदलतो. त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक करून तुम्ही घ्यायचं आहे, तुम्हाला सूट कुठला होतोय त्याप्रमाणे बघून घ्यायचा आहे. किती वेळा फेस वॉश करायचा तेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर फेस वॉश कसा करायचा, एकदाच क्लीन करायचा आहे का डबल क्लिन्झिंग करायचे तेही पाहिलं आपण. सो ही छोटी छोटी जरी काळजी घेतलीत ना तरी सुद्धा तुमचं पिंपल यायचं प्रमाण बरंचसं कमी होईल, जे पोल्युशनमुळे होतंय किंवा तुमचं मेकअप ऍप्लिकेशनमुळे होतंय किंवा मग काही चेहऱ्याला वापरताय त्यामुळे होतंय. यासाठी सो तुमची स्किन तुमच्या डॉक्टरांकडून चेक करून घ्या आणि त्याला सुटेबल असं फेस वॉश पहिलं सुरू करा, क्लिन्झर एखादं माइल्ड सुरू करा, जेणेकरून तुमची स्किन क्लीन होईल. आता आतून क्लिनिंग कसं करायचं आहे त्याच्यावर पण आपण बोलूया. व्हिडिओ लॉंग होईल, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याबद्दल नक्की बोलूया. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून इतरांनाही नॉलेज मिळेल. थँक्यू.